नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर आपला जास्त वेळ वाया न जाता आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आनंदाची बातमी आहे तर मोठी खुश खबर, 1 कोटींना फायदा, पगारात बंपर वाढ, सरकारी कर्मचारी अधिक पेन्शनधारक। सध्याचा पगार व वाढलेला पगार, सध्याचा पगार 18,000 रुपये, वाढलेला 68,580 रुपये। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार, ऍक्टिव्ह एज्युकेशन मध्ये आपले सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत। मोठी खुश खबर, थेट 1 कोटी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना पगार वाढ होणार। 8व्या वेतन आयोगाचा मास्टर प्लॅन जाहीर। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। देशातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। केंद्र सरकारने अखेर बहुप्रतीक्षित 8व्या वेतन आयोगाच्या कार्यक्षमतेचा संपूर्ण आराखडा अधिकृत जाहीर केला आहे। या नवीन आराखड्यामुळे पगार आणि पेन्शनमध्ये नेमका काय बदल होणार आहे ते सविस्तर जाणून घेऊया। कोणाला फायदा होणार आहे? याचा फायदा मोठा, निर्णयाचा थेट फायदा देशातील तब्बल 1 कोटीहून अधिक कुटुंबांना होणार आहे आणि सुमारे सध्या सेवेत असलेले 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि जवळपास 65 लाख पेन्शनधारकांना समावेश होणार आहे किंवा समावेश आहे। म्हणजेच केंद्र सरकारचे औद्योगिक, बिगर औद्योगिक, सशस्त्र दल, न्यायालयीन कर्मचारी या सर्वांना फायदा होणार आहे। अहवाल कधी येणार? आता प्रश्न हा महत्त्वाचा आहे। अहवाल कधी येणार? तर नवीन वेतन आयोगाचा मास्टर प्लॅनचा अभ्यास समितीने सुरू केला आहे। पुढील 10 ते 11 महिन्यात संपूर्ण छाननी पूर्ण होईल। केंद्र सरकारला जून 2028 पर्यंत अंतिम अहवाल सादर केला जाऊ शकतो। विशेष म्हणजे जर कर्मचाऱ्यांना तातडीने लाभ द्यावायचा असेल तर मध्यंतरी सुद्धा अहवाल तयार होताच तो जाहीर केला जाऊ शकतो। सध्या अहवालाची छाननी वेगाने सुरू आहे। पगार आणि भत्त्यामध्ये काय बदल आहेत? आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पगारात काय वाढणार आहे। तर मूळ वेतन आणि रचनेत मोठी सुधारणा होणार आहे। सर्वोत्तम तरुणांना आकर्षित करण्यासाठी मूळ वेतन वाढवणार आहेत। डीए आणि डीआर मध्ये महागाई भत्ता आणि महागाई सवलत यांचे पुनर्विलोकन करून वाढ करण्यात येणार। एचआरए मध्ये घर भाडे भत्तेत वाढ होणार। बोनस आता उत्पादकतेवर आधारित बोनस योजना आणि पारदर्शक होणार। चांगल्या कामासाठी विशेष प्रोत्साहन म्हणून पेन्शनधारकांसाठी एनपीएस आणि यूपीएस अंतर्गत डेट कम रिटायरमेंट ग्रॅज्युइटी मध्ये सुधारणा होणार आहे। मासिक वेतन आणि आर्थिक खर्चाचे नव्याने मूल्यमापन होणार। एकंदरीत 8व्या वेतन आयोगाचा मास्टर प्लॅन फक्त पगार वाढीचा नाही तर सरकारी सेवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी देखील महत्त्वाचा आहे। जून 28 पर्यंत हा बदल लागू होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, अशी ही महत्त्वाची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच अशाच सरकारी अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशनला फॉलो अप करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ।